हो चेअरमन बाई, बोला ना गंठन भाऊजी. मला आहे ना लग्न करायची लई इच्छा झाली. मला एखादी चांगली पोरगी बघा बरं लग्नाला. तुम्हाला लग्न करायचं होय? हा मग चांगली गोष्ट आहे बरं का. तुम्हाला पोरगी बघायचं लय विशेष काम नाही बरं का गंठन भाऊजी. हा. हे बघा पुरींची लाईन आहे आपल्याकडं. हा. ही बघा पोरगी कसली भारी आहे. हम्म पण प्रॉब्लेम काय माहितीये का? काय तुमच्याकडं घर नाही तुम्हाला राहायला, तुम्हाला गाडी नाही. आहे समजा ना सरपंचाची इथं राहा तुम्ही ती एका खोलीत आणि गाडी काय कोणाची घ्या ती कुठं जायची. सरपंचाच्या खोलीत नेऊन ठेवणार आहेत तिला तुम्ही. आता तुम्हाला स्वतःचं घर पाहिजे. आजकालच्या पोरींना काय पाहिजे? नवऱ्याला चांगलं घर पाहिजे, चांगली गाडी पाहिजे. कुठे फिरायला न्यायचं म्हटल्यानंतर कोणाच्या गाडीवर नेता तुम्ही तिला? हा, तेवढं आहे बरं का. मग आपली हक्काची गाडी पाहिजे ना. उद्या कुठं फिरायला न्यायचं म्हणलं तिला. होईल ना पुढं माग आता सरपंचाची इथं ती उडपीचं बी काम बघतोय मी राजमान्य उडपीचं आता चांगला पैसा भेटतोय. भाऊजी त्याच्यात किती पैसा भेटणार आहे? 5-6 लाख रुपये कसे येतील? 5-6 लाख मग लागत का 5-6 लाख नाही लागायचे का तुम्हाला घर करायचं, गाडी करायची म्हटल्यानंतर? लागतील गाड्या. जाऊ द्या घर गाडी जाऊ द्या. आपण डाऊन पेमेंट भरून मी सांगते चेअरमनला. हा. ती गाडी तुम्हाला डाऊन पेमेंट भरून हप्त्यावर येईल, देतील. हप्त्यावर हा. घेऊन देतील. मग तिचे हप्ते कोण भरीन? मी भरीन ना. तुम्ही भरतात. हा. आणि मग तुम्ही एक काम करा, मग घराची सोय करा ना. मी चेअरमनला सांगून तुम्हाला गाडी घेऊन द्यायला लावते. मग काय घराला पोरगी किती तुम्हाला म्हणता ना तशी पोरगी. हा होय मग त्या टोल्याचं घराला लग्न किती करू. पैसे लागतील घराला. घराला नाही का कमीत कमी 5-6 लाख रुपये तरी लागतेनच. आता आपल्या गावातल्या सारख्या एरियात घ्यायचं म्हणलं 5-6 लाख रुपये आरामात लागतील. बर तुम्ही घराची सोय करा. करतो तुम्ही आजच तयारीला लागा. लगेच. मग? तुम्ही फक्त ती पोरगी जाऊ नका देऊ कुठं दुसरीकडे. लगेच फोन करते ना. हा, मला चेअरमनला 6 मध्ये महिने घालून आपण त्यांची लेवटे त्यांची चालते जरा. हा ना हा चालतंय मी बघतो चालेल. 5-6 लाख रुपये. तुम्ही लवकरात लवकर 6 महिन्याच्या आत घर करा. 6 महिने लगेच उद्याला कॉलम उभा उभा करू नका काळजी. चालन चालन. येऊ का? लागा तयारीला. अय गंठन काय चाललंय हे? अहो मी आहे ना मी जरा काम करू राहिलोय. का बरं? मला आहे ना 6 महिन्यात 5 ते 6 लाख रुपये कमवायचे. 5 ते 6 लाख रुपये 6 म्हणजे जवळजवळ 1 लाख रुपये महिनाच पडला पाहिजे तुला. हा मग काय काम करतोय तू? मी आहे ना आता सरपंचाला सांगितलंय सगळं गाव झाडून घेईन. सरपंच म्हणले तुला 1200 रुपये देईन आणि मग प्रत्येकाकडे जायचं त्यांचं घर गोठा बिठा झाडून द्यायचं आणि त्यांच्याकडून 50-50 रुपये घ्यायचे. म्हणजे अख्खा गाव रोज झाडल्यावर तुला महिन्याला 1200 देणार हा आणि प्रत्येक गावाच्या घरी जाऊन तू 50 रुपये घेणार गोठा बीठ. हा. अरे किती होतील महिन्याचे तुला? अरे 10-20 हजार रुपये सुद्धा नाही व्हायचे तुझे. हा भाई. आणि तुला 6 महिन्यात 6 लाख रुपये कमवायचे. म्हणजे तुला कसं शक्य आहे रे हे? काय पण कशासाठी करायचंय तुला हे? मला आहे ना लागलेली एक पोरगी आहे बर ती फार आहे आपल्याला म्हणजे नाही का बरं, सगळं हा. फायनली. फायनली तिचं म्हणणं आहे की 6 महिन्यात घर आणि गाडी असं पाहिजे. आयला गंठ हे असं केलं तू जुळायचं नाही राव. ती पोरगी जाईन तिला लेकरं बाळ होऊन ती लागणार येतील पण तुझे काय 6 लाख रुपये व्हायचे नाही या कामाने. मग आता कसं करावं तू बरं. एक काम कर. हा. तू जरा हे असं कष्ट करून पैसे मिळत नसतील. मग? तू जरा 2 नंबरच्या मार्गाने पैसे कमव. 2 नंबर म्हणजे डायरेक्ट दारूचा धंदा कर. दारूचा. हा. मग गावात दारू बंदी आहे ना. तुला काय सरपंचाने केली की नाही दारूबंदी? हा. मग सरपंच देईन का तुला 5-6 लाख रुपये? नाही मग काय ऐकायचं सरपंचाचं? मग? हे दारूचा ड्रम. अरे आपल्या गावात दारू मिळत नाही. कितीतरी लोकांची इच्छा आहे दारू प्यायची. किती काय गिराईक तुला रोज 100 लिटरचं कॅन तुझं विकत. हा होय. त्याच्यानंतर पत्ते, हम्म. त्याच्यानंतर गांजा सगळे विकायचं. हम्म. अरे 6 महिने काय तू 4च महिन्यात 6 लाख रुपये कमवशील. हा होय. आणि मग लगेच पोरगी लगेच लग्न त्याच पैशातून हनीमून थेट गोवा. अरे वा भारी आहे का नाही? भारी भारी. लगेच दारूचा धंदा चालू करतो. घेऊ नको तुला भांडवल लागलं तर मी देईन. हा मग काय विषय तुम्ही हा, असलो मग मग काय तू चालू करायचं. अजिबात सरपंच बिरपंच टाकायचं नाही. नाही नाही, करतो मी. चालत येऊ का नको आपला दारू गांजा दारू. त्याच गुण त्याच का जीवाची माझी. बाय भाऊ कोण आहे? मी इथं गंठन. काय रे? बाय भाऊ हा मला आहे ना दारू धंदा टाकायचा आहे. मला काही ते आयडिया दे ना. बिनधास्त टाक. काय मदत लागन तर मला सांग. हापकायचं नाही. मग तू दारू जिथं पेतो ना त्याच्याकडून दारू घेऊन येऊ ना आपण होलसेल मध्ये. अय होलसेल नको भेलसेल नको. सरपंचाकडे यायच्या अगोदर मग पहिला गावाकड हातभट्टीचा धंदा होता. हा होय. पण काय झालं गावाने मला ते बंद केला आणि मग काहीच नाही राहिलं. मला उपजीवी गेलं
मग मी इकडे सरपंचाकडे आलो आणि इथं सालगडी म्हणून राहिलो. मला सगळं माहितीये. साडका गोळ, हम्म. नवसागर, हम्म. 2-4 किलो 2-4 टन सरपान आणायचं हम्म. आणि एखादी कढई किंवा बघलं आणि चालून द्यायचं नदीच्या कडाला, नाही तर डोंगराच्या पोटाला आपला धंदा चालू. लय पैसा गंठन त्याच्यात. म्हणून तर करायचं आहे ना. मग मी काय करतो, हं, ते सडका गुळ, हं, नवसागर, हं, कढई हं, आणि सरपण हं. एवढं गोळा करतो. बिनधास्त ये. हा, तर तुम्ही आराम करा, हा. मी तुम्हाला घरी न्यायला येतो. हा. मग आपण दोघं मिळून दारू पाडू. 100% तुला सपोर्ट. ओके, चालेल. जा आता. हा, इकडं इकडं चालली होती. इकडं. हा, आणि उजवीकडे वाळताना उजवाच इंडिकेटर द्या. बर, आणि आता हे सामान कुठून आणायचं? टच कोण टच कर. हो चेअरमन, कर घंटे ते म्हणले होते ना भांडवल देईन. मला ते नवसागर, गुळ, कढई आणि सरपण आणायचं. मला 5,000 चालू करतो काय? मग लगेच लेकीवर पुचक पुचक. बर 5,000 बरं झालं बघ, ठेवलीच होती मी एका कामाला. बरं जा. बरोबर आहे 5,000. पण असा माल तयार करायचा ना, ती एक नंबर काळजीच नका करू. अख्ख्या गावात वाटायचं. चल, जा येऊ लाग का? कामाला, तुला आशीर्वाद दांड्याला. धन्यवाद. हे चला दारू आहे. दारू वाली पहिल्या धारीची दारू. या 10 रुपये द्या आणि दारूचा आस्वाद घ्या. हा? थोडीशी उतरायला लागली. अरे बाळू भाऊ, तू अशी प्यायला लागला तर लोकांना काय ऐकायचे आपण. पावर कमी झाली थोडी. पावर टाकून चार्जिंग वाढीतो. चल, चला दारू आहे पहिल्या धारेची आहे. 10 रुपयाला गलास, 10 रुपयाला गलास. प्युअर माले. धिवर, प्युअर. अहो ते धिवर लाव देते. धिवर घ्यायची प्युअर. त्याला दारू आहे पहिल्या धारेची. 10 रुपये गलास, 10 रुपये गलास. अरे बाळू भाऊ, वर्ष की तूच पेशील ना. उतरायला लागली. नाही नाही, विकू दे. सकाळपासून चांगला धंदा झालाय. देऊन टाक काय असेल ते देऊन टाक त्याला. बर बर होय, ऐक ना, करे. तू फोन ठेवा आधी. हम्म. ते आपली इथं नाही का ती पडक्या बंगल्यास मागची टपरी आहे. हा त्याचं काय. तुला आहे ना 2-3 पत्त्याच कॅट, हा 2-3 चटाया, हा 4-5 लोड, बर ती थुंकायला थुंकी पात्र असं सगळं आणून देतो. हा. तिथं पत्त्याच क्लब चालू कर. चांगली कॅटी काढ. 500 रुपये तुला ठेवायचे आणि बाकीचे मला आणून द्यायचे. अरे आता ह्यो पत्त्याचा खेळ लई म्हाताऱ्या माणसाचा खेळ झाला ह्यो. जरा असं नावाट माणसाचा खेळ खेळ ना. काय खेळायचं? काम कर ना तू. मला त्या पत्त्यातलं तर काही समजत नाही. हा. पण ते आकडे माहिती ना तुला, आकडे कसे राहिले. आकडे तारीवर टाकलेले ना. हेच तर तुझं डोकं काम करीत नाही. मग कोणते सांग ना, समजून सांग अरे ना. आकडे म्हणजे ते आपण बघ ते कल्याण बिल्याणला येतो बघ, मटका मटका. मटका. मग तू थांबशील का? हा मग अरे आपल्याला सगळं माहिती आहे त्याच्यातलं. आणि ते बुके बिके सगळ्या ओळखीचे आहेत आपले. तू एक काम कर, हम्म. आपण पार्टनरशिप मध्ये करू. आपण माझं 60%, तू 40%. तुला सगळं प्रोटेक्शन भांडवल आपलं. हा का? आपल्याकडे एक मोठा भांडवलदार आहे, ते पैसे देईन आपल्याला. वरची काय जबाबदारी घेणार नाही मी. काय काहीच झालं नाही, म्हणजे. सगळं सांभाळायचं. हम्म. म्हणजे काही चाललंय काही हिशोबाला बसून 60% माझे, 40% चालेल, मी आजच लगेच माझा वही पेन घेतो आणि रिक्षातच बसवतो. हा तसं कर. आणि ते लाल पिवळे कागदान. हा तेच ना, तुला टेन्शन घेऊ, माझ्याकडे सगळं आहे. हा मग बोल त्या बुकीशी काय आहे मला सांग. चालेल चालेल, मी हे काय? पैसे घेऊन त्याला येतो. लगेच फोन लावतो. हा लाव. थांबले कुठं चाललं रे? फाट्यावर. एक काम कर ना, अरे तू फाट्यावर सांगते असं. हा. चल ही पुढे दे. अरे पुढे दे. हा, मला करायचं माशाला, मला काल देवा लागल ती. आता मला जायचं कंटाळा आला. मला 2-4 गिऱ्हाईक इकडे. तू असं बी मोकळा आहे ना, तुला काम धंदा देऊ का मी? अरे हाय मी मोका निवांते, बोल ना काय काम आहे तुझ्याकडं. मी आहे ना तुला गांजेच पुढे आणून देत जाईल. हा. तू त्या मी सांगेन ते गिऱ्हाईकाला नेऊन द्यायचे फक्त. बर. आपल्याला 300 रुपयाला पुडी येते. हा. 600 गिऱ्हाईकाला द्यायची. पुडी माग 50 रुपये तुझे. बर. मग असं पण मी पुढे देणार आहे. हम्म. मी काय म्हणतो, त्याच्यासोबत आपण जर चरस बिरस बी चालू केली, भंग बी चालू केली, बिंडाच्या गोळ्या आपल्या, कस्टमरला बी खुश होईल ना. गावातले कस्टमर आपले खुश होते. नो स्मेल ओनली नशा.
हा, बघ लाव बाकीच फिल्डिंग जे का होईल करून घेऊ आपण पार्टनर मध्ये. काय असेल तुम्हाला वरचे पर्सेंटेजचं सांग. हम्म. होत असेल तर करू ना मग. मी चर्चा करतो, मला तो भांडवल पुरवतो त्या माणसाची चर्चा करून तुला सांगतो. पण ही पुढे सांगतील ते फक्त. सांगतेल देतो ना मी, याचा काय विषय नाही, देऊन टाकतोय मी, पण तेवढं लक्षात ठेव. होत असेल तर करू 100%. संध्याकाळीच भेटतो करून टाकू फायनल आपण. आणि नंतर मागं पुढे आपण डायरेक्ट बिंगोचं पण एक क्लब चालू करू मस्त पद्धतीने. करू, हा करू. भाई, हा. शेड बिड टाकू पात्र्याचं, चालू करू. काय करा गांठ्याला नसं उच्छाद मांडला यांनी. आपली चूक झाली मोकार आपण त्याला आहे ना डोक्यावर घेतलं. हो का हो सरपंच, का बोलवलं? घंटे तू काय चालवलंय? तुला एवढं मी पगार दिला, तुला हॉटेलवर बसवलं आणि तू काय करू राहिला? काय करू राहिलो म्हणजे? तू दारू विकू राहिला गाव, तुला काय वाटलं मला कळत नाही? म्हणजे मी दारू बंद करण्यासाठी, बाटली आडवे करण्यासाठी एवढे प्रयत्न करतोय, काय काय नाही केलं, तू डायरेक्ट खुलेआम दारू विकायला लागला. मग त्याला काय आलो? काय झालं म्हणजे? अरे लोकांचे संसार उद्ध्वस्त होते दारूने, कळत नाही का तुला? मला त्या 6 लाख रुपये मी बंद करतो सगळं. आणि काय करणार तू 6 लाखाचं? मला घर बांधायचंय. आणि तुला तुला माहित नाही का मी तुला याच्यात टाकून दिलं घर आपल्या आता त्या याच्यात अहो आवास सरपंच, योजनेत. चेअरमन बाईंनी माझ्यासाठी एक मुलगी बघितली. ते मुलीचं म्हणणं आहे नवऱ्या मुलाकडे गाडी आणि स्वतःच घर पाहिजे. गाडी हप्त्यावर भेटन, घर बांधावं लागेल मला. आणि पण साधं त्या- पत्रे जरी वर टाकायचे म्हणले 5-6 लाख रुपये खर्च येतो. 6 लाख 6 वर किती शून्य हे तरी माहितीये का तुला? अरे कोणी पिन मारितो आणि तू उड्या मारितो. आता मला एक सांग, आता घरकुल योजनेत तुला घर टाकून दिलंय, 1.5 लाख रुपये तर येते आणि तुझं 1.5 लाखात जेवढं होईल तेवढं घर बांध. आता परत टॉयलेट शोज खड्ड्याच्या योजनेवर राहिलाय, त्याच्यात तुला बांधून देतो. राहिला गाडीचा विषय, माझी बी गाडी बांधण्यात चाललंय. जुनी गाडी तुलाच राहणार आहे तशी, मी काय ऐकणार थोडीचे. नाही नाही, एक तर मला 6 लाख कमवू द्या 6 महिन्याच्या आत, नाही तर मग मला तुम्ही 6 लाख द्या, मी सगळं बंद करतो. 6 लाख जर दिले ना तुला, देणं का व्हायना, तर 6 लाख तू 6 दिवस सुद्धा ठेवणार नाही. कुठं पैसे ओढून टाकशील नाही तर तुला नाही, कोणी नाही. बी ते कामल्या प्रेमासारखी गड्डी होते. मी डायरेक्ट घर बांधणार पैसे आले की. तू आता ऐकणं असं वाटत नाही मला. एक काम कर बरं, गाडीमध्ये पाण्याची बाटली तेवढी घेऊन ये बरं. काय करा बरं याचा हे नाद काढायसाठी. याच्या नादाला आहे ना एक दुसरा नाद लावून द्यावा लागणार आहे. काहीतरी डोकं चालावंच लागेल. काय करा बरं. हो धरा. तू आता तिकडे गेला पाणी आणायला. हम्म. मला एक फोन आला एका पोरीच्या हा. बापाचा. रेकॉर्ड करून ठेवलाय मी. म्हणलं तुला जर खोटच वाटलं तर रेकॉर्डिंग ऐकावं म्हणून, बरं का? तर पोरीचा बाप म्हणतो का माया पोरीची आवड जरा वेगळी आहे. 30 वर्षाची पोरगी झाली, आवड वेगळी आहे तिची. तिला नोकरीवाला नको, धंद्यावाला नको, तिला नवरा असा पाहिजे एकदम साधा भोळा सज्जन. पण तिचं एक म्हणणं आहे का त्याला भजन येत आलं पाहिजे, अभंग म्हणता आले पाहिजे. त्या पोरीची लगेच लग्न करायची तयारी आहे. आता तिचा बाप म्हणतोय मला का तुम्ही सोयरीक बघा, हाय का एखादा कोणी असा आपल्या गावामध्ये साधा भोळा सज्जन, हा एखादा मुलगा बघ बरं. मग मी म्हणतो ना भजन, मला करतो ना भजनाची प्रॅक्टिस मी. काय बोलतो तू भजन म्हणशील? हा मग तुला येते ना अभंग? हा येते ना, त्याला काय होतं? नाही ना रे, पण असा दारू विकणारा जर अभंग म्हणणारा आणि भजन म्हणणारा झाला, लोक मारतील रे त्याला. नाही, दारू बिरू सगळं बंद करतो मी आता लगेच. नाही करीत तू. अहो लगेच मी चाललो, ते दारू बिरू बंद करतो आणि भजन पाठ करायला घेतो. अरे अरे घंटा नाही होणार त्याच्यानी. चिडा गेली. हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या महादेवा महादेवा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा हे शंभू महादेवा, महादेवा, आवड तुला बेलाची, हे आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.